राज ठाकरे का इधर अरे कौन था, आपने को थोड़ी मालूम कौन था? राज ठाकरे इधर नहीं चलेगा। अरे राज ठाकरे का इधर नहीं चलेगा। मुंबई, ठाणे आणि राज्यात काही ठिकाणी मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद मागील काही दिवसांपासून सुरू झाला आहे। पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयानंतर मराठी विरुद्ध बिगर मराठी यांच्यातील वादाच्या घटना समोर आल्या आहेत। आता ठाण्यातील एक संतापजनक घटना समोर आली आहे। ठाण्यात बिगर मराठी परप्रांतीय तरुणांनी गोंधळ घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांना शिवीगाळ केली आहे। इथं भैयाचं राज्य चालतं असं बोलताना ही व्यक्ती दिसत आहे। परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला हिसकावून लावल्याचं सांगण्यात येत आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। पण या व्हिडिओत नेमकं काय घडलं? अपने रहे चाहे कोई अपने रहे, राज ठाकरे का इधर अरे कौन था, आपने को थोड़ी मालूम कौन था? राज ठाकरे इधर नहीं चलेगा। अरे राज ठाकरे का इधर नहीं चलेगा। मैं कुछ नहीं किया, वो भी किया ना। वो मैं गाड़ी लगा रहा हूँ, हो गया गाड़ी, तब तक गाड़ी खड़ी करके आगे पटेली उतना ऊपर गया पटेली मेरे को। अरे कौन तू नहीं। ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक 2 वरील गांधीनगर परिसरात एका किरकोळ वादातून तणावाचे सावट निर्माण झाले। गाडी लावण्यावरून झालेल्या भांडणानंतर काही परप्रांतीय तरुणांनी दारूच्या नशेत मराठी तरुणाला धमक्या देत परिसरात गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली। या घटनेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्या संदर्भात अतिशय अभद्र आणि विटंबन करणारे शब्द वापरल्याचा आरोप आहे। वो प्रियांदु मुंबई नहीं है, ये गांधीनगर है। इधर भैया लोग का चलेगा। राज ठाकरे अविनाश जाधव और रवायती मतलब वो मराठी होके आएगा पटेली तो रवायती मनसे मैंने हम भैया है, हक से भैया है। गांधीनगर हमारा है, भास्कर फैक्ट्री, गरीब का रोटी भास्कर फैक्ट्री। गांधीनगर भागात एका वाहनाच्या पार्किंगवरून 2 गटात वाद झाला। हा वाद क्षणात ताणला गेला आणि परिसरातील काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला दमदाटी करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। ये ठाणे का गांधीनगर है, या भैया का राज चलता है, कौन राज ठाकरे, कौन अविनाश जाधव अशा अपमानास्पद उल्लेखासह धमकीची भाषा वापरल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे।